देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे. लेखक प्रबोधनकार ठाकरे. हिंदू समाजात माणूस घाण पसरविणाऱ्या देवळातला बागुलबुवा किंवा बागुलबाईच एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली की हिंदू संघटनांचा मार्ग पुष्कळ मोकळा होईल. या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदू जणांना दाखवता येत नसेल तर स्वराज्यालाच काय, पण जगायलाही ते कुपात्र ठरतील यात मुळीच संदेह नाही. तो सच्चिदानंद परमेश्वर अखिल हिंदू भगिनी बांधवांना देवदेवळाची धार्मिक गुलामगिरी रसातळाला नेण्याची प्रेरणा देवो, एवढी अनन्य भावाने प्रार्थना करून हा बराच वाढलेला विचार आचार क्रांतीसाठी वाचकांच्या चरणी रुजू करतो. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे. कोणतीही वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीही चांगले हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली तरी काळ हा इल्मी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला, स्थितीला आणि कल्पनेला सुद्धा उलटीपालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते याचेच पुष्कळांना मोठे कोडे पडते, पण ते उलगडणे फारसे कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार कालचे मूळ सदा सर्व काळ मूलच राहत नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबर त्याचेही अंतर्बाह्य एकसारखे वाढतच जाते आणि अवघ्या 18 वर्षाच्या अवधीत तेच गोजीरवाणे मूळ पिळदार ताट जवानाच्या अवस्थेत स्थित्यंतर व रूपांतर झालेले आपणास दिसते. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळे झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना ती जर दगडाधोंड्याप्रमाणे अचेतन अवस्थेत असेल तर प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यात काहीच चुकीचे नाही. जेथे खुद निसर्गच हरघडी नवनव्या धारेपालटाचा कट्टर अभिमानी तेथे मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. जुने ते सोने ही म्हण भाषालंकापुरती कितीही सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळच्या बाजारात विकल्या जाणे कधीच शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात वाहणीस लागलेल्या मानवाने काळाच्या आणि निसर्गाच्या बदल्यात थाटाबरोबर आपल्या आचारविचारांचा थाट जर शिरस्तवार बदलवला नाही तर कालगतीच्या चक्रात त्यांच्या चिंधड्या उडाल्याशिवाय मात्र राहावयाच्या नाहीत. निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी तो काटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही, पण त्याच्या भरधाव गतीपुढे कोणी आडवा येतात छाटायला मात्र ती विसरत नाही. प्रवीण वैद्याची हेमगर्भ मात्रा वेळी एखाद्या रोग्याला मृत्युमुखातून ओढून काढील, पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षे वाचून सुटायचा नाही. पूर्वी कोणी काळी मोठ्या पुण्यवत वाटणाऱ्या किंवा असणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनल्या असतील तर केवळ जुने म्हणून सोने एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणीचे देव्हारे माजवणे म्हणजे जाणून बुजून काळाची कुचकाळी करण्यासारखे आहे. अर्थात असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार आहे हे सांगणेच नको. काळाच्या कुचाड्या करण्यात हिंदुजनांनी दाखवलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अंधपातात स्पष्ट उमटला आहे. आजचा हिंदू समाज या नावाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदू धर्म हे भले मोठे भटी गौड बंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एकच. बिनबुडाचे पिचके गाडगे. बिनबुडाचे पिचके गाडगे यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही. उभ्या हिंदुस्थानात दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेत्तरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाही. त्यामुळे धर्मसंस्कृती संघटन इत्यादी प्रश्नांवर पुराणे प्रवचनांची तोंडझोड उठवण्याइतकी त्यांची फुसफुसे अजून बरेच दणकट राहिली आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अजून वाटते की हिंदू समाज अजून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैताने सडून गेलेली स्वच्छ दिसते तरी द्वैतातच अद्वैत आहे म्हणून शंख करणारे तत्त्वज्ञानीही काही कमी आढळत नाही. परंतु वास्तविक स्थिती विचारवंतांना पूर्णपणे कळलेली आहे. द्वैतातच अद्वैत अजमावण्याची भटी योगधारणा आमच्यासारख्या सुधारकांना जरी साधलेली नाही तरी कालचक्राशी हुज्जत खेळणाऱ्या हिंदू समाजाचे भवितव्य अजमावण्यासाठी ज्योतिषबुवांचे पाय काही आम्हाला धरायला नको. सभोवार परिस्थितीचा जो नंगानाच सुरू आहे, आत्मस्तोमाच्या टिकावासाठी भिक्षुकशाहीची जी कारस्थाने गुप्तपणे सुरू आहेत आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणे भटेत्तर लोक या कारस्थानात जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही असे स्पष्ट नमूद करायला या लेखणीस फार कष्ट होत आहे.
निराशाजनक अशाही अवस्थेत हिंदू समाज जगवण्याचे काही राजमार्ग आमच्या धर्मबांधवांना सुचविणे हे वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकाप्रमाणेच नाजूक होमिओपॅथिक मासल्यांचा केव्हाही नसणार. प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या. पत्करल्या तर प्रयोग करून पहा. तात्काळ दुःखमुक्त व्हाल. नाहीतर होमिओपॅथिक गुळण्या भटांचे संघटनी काढेनी काढे. पुराण प्रवचनाच्या लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपक्षांची वातविध्वंसक नारायण तेले आहेत तसाच चोपडीत बसा जन्मभर. आमचा आजचा धर्म हा मुळीच धर्म नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही म्हणजे धर्म. बुड्या बावड्यांना खुळ्यांना झुलवून भटांची तुडुंबी भरणारे एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेत्तर दुनिया माणूस असून पशुपेक्षाही पशु बनली आहे. त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाखीचे मूळ भटांच्या पोटात आहे, त्यांच्या गोडबोल्या ओठात नव्हे. हे शेकडा 10 लोकांना पटता पटताच 1 शतक काळाच्या उदरात गडप झाले आहे. भटेत्तरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय वस्तिस्थान ते देवालय. आमचे तत्वज्ञान पाहावे, तो देव चराचर व्यापुणी आणखी वर दशांमुळे उरला. अशा सर्वव्यापी देवाला 4 भिंतीच्या आणि कडसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरुरीच काय पडली होती? पोरीबंदरावर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसाच चराचर व्यापून दशांगुडे उरलेल्या देवाला सारे जग ओसाळ टाकून हिंदूच्याच देवळात येऊन ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग उडवला होता न कळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कुठेही काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हात धडपडत पडले तरी होते कुठे? विद्वान संशोधकाच्या मते आर्यांच्या ऋग्वेदकाळी गणना जास्तीत जास्त इसवी सन पूर्व 7000 वर्षे धरली तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत, पण या देवांना सकाळची न्याहारी, दुपारी पंचपक्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा 3 प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण. याशिवाय दिवस सुना जायचा नाही. याशिवाय काकड आरत्या, माकड आरत्या, धुपारत्या, शेजारत्या आहेतच. कोट्यवधी गोरगरीब हिंदू, विशेषतः धर्मश्रद्धाळू हतभाग अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोनपाटाचे ठिगडही मिळण्याची पंचाईत, पण आमच्या देवांना छपरी पलंग, मच्छरदाणी, गाद्या गिरद्यांशिवाय भागायचे नाहीत. खुशाल चेंडू श्रीमंताप्रमाणे असलेल्या अखंड ऐश्वर्यात लोडणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याचे प्रत्यक्ष प्रदर्शन म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे आणि भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे की देवघरे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेच. मसनवटीची कर्मप्राप्त राहणी. मसनवटीची कर्मप्राप्त राहणी या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकडमाकड आरत्यांचे आणि घंटानगाऱ्याचे ऐश्वर्य आपणास लाभावे म्हणून आमच्या देवड्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली. तेव्हा भटांच्या वेदोक्ती मेहरबाणीने त्यांना तुरुंगवजा देवळांची भटमान्य राजविलासी राहणी लाभली. देवडे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या 2 संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे. यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसोपोटमिया परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे. आर्याप्रमाणेच सेमेटिक लोक गुरेढोरे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडशी भटके होते. आर्यांनी ऋग्वेद रचेपर्यंत म्हणजे निसर्गपूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती, पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते. आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनवण्याच्या घटनेत होते. तथापि
आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय, धर्म शब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता. आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक दशके त्यांच्या धर्मकल्पनेत देवडे घुसळली नव्हती. त्यांच्या संघव्यवस्थेत राजण्याच्या पाठोपाठ उपाध्यायांचा, भिक्षुक भटांचा वर्ग निर्माण झाला होता, तरी देवडाची कल्पना कोणालाच पुरण पावलेली नव्हती. या बाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते. इजिप्त आणि मेसोपोटेमियात शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली. त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम झाल्याचा आढळतो. ही देवळे सामान्यतः राजवाड्यानजीकच असत. मात्र देवळांचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेषतः उंच बांधण्यात येत असे. देवळांचा हा प्रघात फिनिशियन, ग्रीक व रोमन शहरातही पुढे पसरत गेला. इजिप्त आणि सुमेरप्रमाणेच आफ्रिका, युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागाकडे जेथे तेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले, तेथे तेथे देवळाची उत्पत्ती प्रथमतः ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते. अखिल मानवाच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळाची कल्पना ही अशी प्रथमतः जन्माला आलेली आहे. या सर्व देवळात आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे. त्यात अर्धपशु व अर्धमानव अशा स्वरूपाची एक आकारविकार अगडबंब मूर्ती बसवलेली असे. त्याच्या पुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाचा बळी त्यावर कंदुरी होत असे. ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वसतिस्थान म्हणून मानण्यात येत असे. देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता, अर्थात त्याच्या सेवेकऱ्यांचीही गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती. पण देवळात देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजा अर्चनेसाठी शेकडो भट आणि भटिनी, तलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, धुपारती, शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले. प्रत्येक जणांचा पेहराव निराळा. लोकातले शिष्ट, लोकमान्य काय ते हे आर्यांप्रमाणे क्षत्रिय, तोच ब्राह्मण, तोच गृहपती यजमान, वेळ पडेल तसे काम करणारा, ही पद्धत या लोकात नव्हती आणि आपापला एक निराळा ठराविक व्यवसायाचा संघ बनवला. भट म्हणजे भट, मग तो कंदुरी करायचा नाही, कंदुरीवाला निराळा. सारांश, प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जात बनवली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले. भटांचे काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञातल्या कंदुऱ्या यथासांग करावयाच्या. हे यज्ञ माग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हावयाचे. लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीचशी शिथिल होऊन शहरवासाची चटक लागत चालली होती. 6 दिवस काबाड कष्ट केल्यावर 7वा दिवस विश्रांतीचा असावा. त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरवण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे. तिथवार, सण, खडाष्टक, फडाष्टक इत्यादी भानगडी देवळामधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळचे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगच म्हटले तरी चालेल. पण आणखी बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात घडत असत. लिहिण्याची कला यावेळी अस्तित्वात आली होती, त्यामुळे शहरातली, खेड्यापाड्यातली हरेक गोष्ट, समारंभ किंवा बरी वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे. देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस. ज्ञानभंडारही तेथेच. सणावारीची लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या देवळात जात असत असे नव्हे, तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तेथे एकटीही जात असे. त्या काळचे भट वैद्यकी आणि छाछूही करीत असत. त्याची प्रवृत्तीही परोपकारी असे. त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे. काटा रुतला जा देवळात, नवरा रुसला जा देवळात, बायको पडाली जा देवळात, दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात. अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत. बऱ्यासाठी देऊळ आणि वाईटासाठीही देऊळच असा प्रकार होता. राजाच्या राजाभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या नाऱ्यांचे नाड्यावर नकळत नापत्ता करण्याप्रत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या. आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सणाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळे अखंड चालू होती. अपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवाद्याच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता. सापडेल त्या पशूचा यज्ञ, सोमरस प्राशन
गोमांस भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्यांचा आचारविचार क्रांती होत होत बुद्धोत्तर काळी बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमो धर्मवाला निवृत्त माणसं बनला होता. धर्म आणि ईश्वरविषयक कल्पनाही पार उलट्या झाल्या होत्या. परंतु स्थूलमानाने इसवी सणाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकापर्यंत हिंदुजनात व हिंदुस्थानात देवडे घुसलेली नव्हती. जीर्ण मत अभिमानी व आत्मवर्चस्व स्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सणाच्या 2ऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसळींच्या फोडणीने भुगवल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवडे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धाची मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धाच्या हीनयान पंथाने सुरू केल्या. हिंदुस्थानात देवदेवळांचा उगम शोधितच गेले तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो. नंतर इसवी सणाच्या 7व्या-8व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनात सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ रजपुतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्यासुरल्या बौद्धांना देशोधडीला लावले. लक्षावधी लोकांना मसनवटीत पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीही हिरावून घेण्यात आली. अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्याने अस्पृश्यता निर्माण केली. ठिकठिकाणच्या बौद्ध विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकरांच्या पिंडी थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धांच्या मूर्तीलाच थोडा बहुत फरक करून शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले. जोपर्यंत चिलीमच नव्हती तोपर्यंत गांजाची जरूर कोणालाच नव्हती. देवळांच्या चिलमी निघाल्यानंतर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकवायला हिंदूच्या तरळ कल्पनेला कसला आयस. शंकराची देवळे निघता न निघताच तोच गणपती सोंड हलवीत, मारुती गदा झेलीत, बंसीधर कृष्ण मुरली मिरवीत. एकामागून 1000 समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जीवाच्या समाधानार्थ म्हैसोबा, खंडोबा, चेंडोबा असे अनेक उपादेव साध्या दगडांना शेंदूर फासडून निर्माण केले. आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनर्जीवित केलेली भिक्षुशाही जसजशी थरारू लागली तसतशी जातीभेदाची आणि देवडाची पैदास डुकरिणीच्या अवलादीला बरे म्हणू लागली. शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माचा पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यातल्या सुडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुणशी होती की चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढवळा अपमान व अपहास करीत आहेत. हिंदुजनांच्या मनात बौद्ध द्वेषांचे पेरलेले भिक्षुशाही विष आज कसे थैमान घालीत असते हे वाटेल तर त्या बौद्ध लेण्या पाहून घ्यावे. वास्तविक या विहारात किंवा लेण्यात महात्मा बुद्धांचे बौद्ध भिक्षू अहिंसा परमो धर्म चे तत्वचिंतन आणि भूतदया, क्षमा, शांती या सात्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत. शंकराचार्याच्या भिक्षुकी हात या विहारावरून फिरताच त्याची खाडकण स्मशाने बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्षू रसातळाला गेले. त्यांचा अहिंसावाद हवेत वितळला. ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकेका देवाची अगर देवीची देवडे उगवली आणि त्यांना कोंबड्या बकऱ्यांच्या कंदुऱ्यांनी संतुष्ट करणाऱ्या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्या इतक्या फुगल्या. त्यावेळी 18 पुराणांचीही भटी पैदा झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नातीगोती जरी जातीभेदाच्या घरट्यात वस्त्रकार भरडली गेली होती तरी देवांच्या आणि देवीच्या गोतावड्याची जाडी सताड मोकळी सुटलेली होती. माणसाप्रमाणेच देवांच्याही मागे बायको मुलांची लचांडे निर्माण झाल्यामुळे पार्वती ही जर जगन्माता साऱ्या विश्वाची आई असली तरी ब्राह्मणी कल्पनेच्या मूर्वतीसाठी तिचे शंकराशी लग्न लावून कधी स्मशानात तर कधी हिमालयात भैरव पिशाचादी सेवकगणांच्या संगतीला तिला संसार करणे भागच पडले. सृष्टविधात्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न झाल्यावर विष्णूंच्या बेमटातून खेचून काढणाऱ्या भिक्षुकशाहीने असली देवदेवीच गोतावड्याची लफडी इतकी निर्माण केलेली आहे की त्या वंशवेलात सद्धम्माचाही थांग लागणे
मुश्किल होऊन बसले आहे. फार दूर नको, लोणावळ्यातील कार्ला लेणी पहा. ती वास्तविक बौद्धांची. तेथल्या त्या ओवऱ्या, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायाश्रमाच्या जागा. तेथे बाहेर एक देवी प्रकट झाली. तिचे नाव एकवीरा. हिला वेहेरची देवी असेही म्हणतात. ही म्हणे पांडवाची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी करून काढली. हिचा दुसरा इतिहास काय तर ही रेणुका, परशुरामाची आई. स्वतः परशुरामच येथे अमानुष कौर्याचा पुतळा व पुरस्कर्ता. तेथेही त्याची आई एकवीरा मातोश्री. बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार? चैत्री पौर्णिमेच्या कारल्याची जत्रा मोठी दांडगी. हजारो मराठे, कोळी, बरेचसे कायस्थ, प्रभू वगैरे भटेत्तर लोक यावेळी येथे नवस फेडायला येतात. नवसापायी शेळ्या मेंढ्यांचे कडपांच्या कडप फडशा पाडून ही कारला लेणी रक्तात न्हाऊन निघतात. जो प्रकार कारला येथे तोच इतर सर्व लेण्यात. जेथे असले बोकड खाऊ देवदेवींचे देऊळ नाही, तेथे प्लेजर पार्टीसाठी जाणारे लोकसुद्धा कदुरी घेतल्याशिवाय परत येत नाहीत. अहिंसावादी बौद्ध लेण्यात अखंड सुरू असलेले हे देवही प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय? सारांश: भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्धी विषयक द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणारा असतो हे विसरता कामा नये. मनुस्मृती, पुराणे आणि देवडे असा 3 फेडी फासांवर हिंदू समाजावर लटकवून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या चौथ्या सुभ्याचे सोवळे वर्चस्व आजवर टिकून धरले आहे. या मर्मावर कोणी घाव घालताच एकजात सुधारक, दुर्धारक, भंटे सापासारखी का फुसफुसतात त्याचे अजून बऱ्याच बावडत शहाण्यांना आणि भोळसळ भटेत्तरांना मोठे आश्चर्य वाटते. मनुस्मृती, पुराणे आणि देवडे या 3 गोष्टीवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या 3 गोष्टी म्हणजेच अखिल भटेत्तर दुनियेच्या उरावर 3 प्राणघातक धोंडी आहेत. या 3 गोष्टी नष्ट करा, जाळून पोळून खाक करा, की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच. प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही. पण हा सोन्याचा दिवस उजळण्यापूर्वीच ब्राह्मणांनी या 3 महापातकांबद्दल भटेत्तरांच्या मनावर डागलेली धार्मिक पापपुण्याची मोहिनी नाहीशी करणे फार कठीण काम आहे. देवळांचा उपयोग पूर्वी प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल. धर्मप्रसाराचे व धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या धोंड्या दगड्या देवी देवतांनी आजपर्यंत काय केले व धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या धोंड्या दगड्या देवी देवतांनी आजपर्यंत काय केले ते इतिहासावरून दिसतच आहे. गझनीच्या महम्मदाचा सोट्या तडका सोमनाथाच्या टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे इम्पिरियल बँकेचे बाप असावे अशी पुसटसुद्धा कल्पना कधी इतिहासाला आलेली नव्हती. त्यावेळपर्यंत लघुरुद्र महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारे हिंदू आणि त्यांचे पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडीखालच्या भुयारीत संपत्ती साठवण्याचा धर्मवान धंदा करीत असतील. हे महम्मद गझनीला जसे बिनचूक कळले तसे फुटक्या कपडाच्या सोमनाथालाही कळले नसावे असे वाटते. म्हणूनच महम्मदाच्या बजरंगी सोट्याचे थाड एकामागून 2-3 तडके खाईपर्यंत त्याला आपल्यावरील प्रसंगाची कल्पनाच आली नाही. कल्पनेचे मंदिर टाळके, तेच कडाड फुटल्यावर कल्पना तेथे कशी राहणार आणि प्रामाणिकपणा वैश्यप्रमाणे राहिलीस तर ती सोमनाथाला कळणार कशी? महम्मद गझनीच्या वेळेपर्यंत हिंदूची देवळे म्हणजे अनंत भल्याबुऱ्या तांगडांची पेवे बनली होती. हा वेळ पावतो मुसलमानी स्वारींचा देव किंवा देवडे फोडण्याची कल्पना खुमखुमी किंवा वेळ मुळीच माहीत नव्हते. देव आणि देवडे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेली आहे. सोट्यांच्या 3 दणक्यात पिंडीखाली जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुन्ह्याचे कागदपत्र मिळाले तर अशा घसघशीत बोहणीच्या जोरावर देवडे फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडशी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच होते. चालू धडीचा मुसलमानांना देवडे फोडण्याचा व देव बाटवण्याचा प्रघात पिछे आई और आगे से बढी अशा वृत्तीचा केवळ बमभोलानाथच आहे. यापेक्षा त्यात विशेष असे काही नाही. भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचा संरक्षण, त्याचा पालन करता भट जिवंत तर धर्म जिवंत. भट ओंकारेश्वरला गेला की धर्म तेव्हाच जाणार सोनापुरात. ब्राह्मण वर्गानेच आजपर्यंत धर्म जगवला. ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल, मावाड, गबाळ, टवाळ भटांची आरुडी देवडे म्हणजे धर्माची आगरे. धर्माची गंगा येथेच उगम पावते. त्या उगमावरच भटांच्या आसन देवडावर तर प्रत्यक्ष देव साऱ्या विश्वाचा स्वामी चराचर व्यापुणी आणखी वर जो वंशामुळे उरला तो हिंदूच्या देवळात जाऊन बसला.
असल्या देवाचे कोण काय करणार? देव मनात आणील अगर त्याचा कट्टा भक्त देव मानवातला जन्मसिद्ध सनद पलट्याचा दलाल भट त्यांना मनातही आणायला लावील तर डोळ्यांची पापणी लावते न लावतेत तोच साऱ्या विश्वाची होडी होईल. अशा त्या देवाचा पराक्रम युद्धक्षेत्रात आणि संसाराच्या लढाया लढण्यापूर्वीच प्रत्येक वीर या देवापुढे कापराची पोती जाणून त्याच्या व त्याच्या दलालाचा आशीर्वाद घेत असे. अशा त्या जगत चालकाचा सर्व पराक्रम कर्म न करतू अन्यथा न करतुम. सोमनाथावर ज्यावेळी महमदाने सोटा उगारला त्यावेळी रजपूत राजाच्या धिसांड दक्षिणावर टोणग्याप्रमाणे चरणारे हे देवधर्म संरक्षक भट होते कुठे? ते सारा पंचा सावरून आधीच सुबाल्या पडाले होते. सोमनाथ म्हणे मोठे जागृत कडकडीत देवड, पण देवताच्या कडकडीतपणा आणि जागृतपणा सुद्धा ऐन प्रसंगी वायबार ठरला. जेथे देव स्वतःचे संरक्षण करू शकला नाही तेथे भटांनी तरी का हकनाक प्राण द्यावे आणि भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून तू जणाणखाण्यापर्यंतची दलाली देवाशी किंवा देवाच्या नावावर करण्यात सवकलेल्या हिंदू राजांनी देवासाठी व देवडासाठी काय म्हणून शस्त्र उचलावे? सगळीकडे जेथे बडवेगिरी तेथे धर्माच्या पोकळ नावाखाली आणि पापपुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठी कोण कशाला आपला जीव धोक्यात घालतो? जोपर्यंत प्रसंग आला नाही लघुरुद्र महारुद्र चालू आहेच. गजगजीत तूप पोळीचे ढीग पानांवर आयते यक्षण पडत आहे आणि दक्षिणेच्या मोहऱ्या पुतळ्यांनी कडोसरी तट्ट फुगत आहे. तोपर्यंत देवाचा आणि देवडांचा धार्मिक दरारा आणि भट दलालांचा धर्म प्रवचनाचा खरारा. पण प्राणावर बेतली तर देवाला कोण पुजतो आणि देवडासाठी कोण लेक रडतो? मानला तर देव नाही तर धोंडा आणि मानले तर देऊळ नाही तर कुटणखाना. देवाच्या मूर्तीसाठी आणि देवडाच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एकतरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल? त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल म्हणे ब्राह्मणांनी धर्म जगवला. आता या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिले पाहिजे. मूर्तीपूजा अथवा प्रतिकपूजा अनादी मध्यांत म्हणंत वीर्यम अशा परमेश्वर चिंतना उपयोगी पडणारे एक सुटसुटीत साधन म्हणून काही काळ क्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलेही. परंतु देवळातील ही मूर्ती म्हणजे देव नव्हे, केवळ धोंडा. भातुकलीच्या खेड्यातल्या बाहुलीसारखी शूद्र वस्तू ही वस्तुस्थिती पुजारी भट दलालापासून तो तिच्यापुढे कपाडे घासणाऱ्या भक्तिणीपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते. तसल्या घोड्याची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्य नाही आणि प्राणावर बेतली तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्ताची मुळीच संरक्षण अगर तारण करू शकत नाही हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंट्या बडवायला सांज सकाळ कोट्यावधी हिंदू काय म्हणून देवळात जातात? बाप आजे पंजे गेली म्हणून जातात का? का त्यांना एखादी गुप्त जादू अथवा अधुमुख विषघट असे कारस्थान त्यांना तेथे ओढून नेते? हिंदू लोकांची देवांविषयी भावना जर अस्सल आणि आत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानांनी बडग्याला एकाही देऊळ व एकही देव खासी बळी पडला नसता. अर्थात नाटके, सिनेमा, तमाशांचे थिएटरे ही जशी क्षणभर विरंगुळ्याची ठिकाणे करमणुकीच्या करमणुकी आणि पटला काही उपदेश तर पटला नाही तर जागच्या जागीच निसटला. यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांना मुळीच बाळगलेली दिसत नाही. तरीही देवदेवडांविषयी शाब्दिक प्रेमच हिंदू जिव्हाळ्याचा धबधबा पाहावा तो त्याच्यापुढे गिरसप्पा नायगराच्या कंठाड्या बसतील हे काय भटबंगाल आहे? हे भटबंगाल हिंदुस्थानच्या नकाशांवर सापडणारे नसून ते भटांच्या पोटात आहे. देवडांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचे गुप्त मर्म आहे. या मर्माचे वर्म अफाट भटेत्तरांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी 18 पुराणांची पैदास करून ठेवली आहे. गीता व उपनिषदादी आचारविचार क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ कितीही असले तरी देवडांवर देह जगवणाऱ्यांना या भूदेवांचा विशेष मारा या पुराणावरच असतो. पुराणांच्या पाचकडपणा प्रकट करण्याचे येथे प्रयोजन नाही. पुराणांच्या पसनी पडलेल्या प्रत्येक प्राणी ईश्वर विषयक कल्पनेत इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायाऐवजी भटांच्या पायावर टाळकी घासतो आणि त्यांचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून गटागटा पितो. देवळात कथा, कीर्तन, पुराणे, प्रवचने होतात, पण सर्वांची छाप भागवतावर आणि पाचकड पुराणांवर. या पुराणांच्या श्रवण मनाने निधी ध्यासांगाने हिंदू स्त्री पुरुषांच्या मनावर कसकसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले आहे, आज होत आहेत, यापुढेही होतील.
याची नीटशी कल्पना राज्यकर्ते इंग्रजांना आणि अंमलबजावणी व न्याय चौकशी खात्यांवर त्यांच्या AICM गोऱ्या बृहस्पतींनाच होणे शक्य नाही. म्हणूनच भटी पुराणातून केलेल्या भटेत्तरांच्या बिभत्स नालस्तीच्या दंशाच्या वेदना त्यांना भासत नाहीत आणि एखाद्या जागरूक सुधारक भटात्तराने त्या वेदना व्यक्त करण्यासाठी उघड जोडे पैजार करून भिक्षुकशाहीची शेंडी गदागदा हलवली तर त्यांना त्यांचे खरे रहस्य आजमावण्याची या परक्या गोऱ्या न्यायाधीशांनाच काही भावनाच नसते. अर्थात त्यांच्या न्यायाचा काठा धोब्यांच्या आडव्या उभ्या भावाप्रमाणे पुराणमंडनावर म्हणजेच भिक्षुक भटाच्या जाणव्यात बऱ्याच वेळा अडकून पडतो. देवळांचे महात्म्य पुराणांनी वाढवले. पुराणे म्हणजे शिमगा असे पुष्कळ विचारवंताचे म्हणणे आहे. पुराणे म्हणजे शौचकूच असे आमचे मत आहे. पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत, असे काही भेदरक सुधारकही असतील. शौचकूपात पडलेल्या मोहरा पुतळ्या ज्यांना उचलावयाच्या असतील त्यांनी त्या खुशाल उचलाव्या. आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही. पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्याच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी. देवडे म्हणजे भिक्षुकशाहीचा जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवड्याशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही असा एक सनातनी नियमच ठरून गेला. ह्यामुळे पुराणप्रसव्या भटांनी देवळांची संख्या भरमसाठ वाढवण्यासाठी देवांचीही देवसंख्या वाढवीत 33 कोटीवर नेऊन भिडवली. त्यात पुन्हा देवामध्येही श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या. विष्णू पुराणात विष्णू श्रेष्ठ, बाकी देव लुच्चे. गणेश पुराणात गणोबा श्रेष्ठ, बाकी देव कुचकामी. देवी पुराणात देवी श्रेष्ठ, बाकी पुल्लिंगी देवे सारे बदमाश. अशी देवदेवताच लट्टालट्टी लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्तिसंघ हिंदू समाजात चिथावून दिले. त्यामुळे प्रत्येक देवाचे देऊळ या अहमिकेने साऱ्या हिंदुस्थानभर देवळांच्या मुसळधार वर्षाव सुरू झाला. निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभा विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट मात्र अभेद भावानेच देव मानवातला दलाल म्हणून हजरच. बाप भट जरी रामाचा पुजारी असल्या तरी लेक भट रावणाच्या पूजेला तयारच. शिवाय एकाच गावात एकाच देवीची अनेक देवळे निर्माण करण्याचाही एक शिष्ट संप्रदाय पडला. शंकराची पिंडी जरी एकच रंगाढंगाची असली तरी सोमवार पेठेत देऊळ म्हणून सोमेश्वर, भसाड्या तळ्यावर देऊळ म्हणून भसाडेश्वर बाळोबा, पगडबंदाने बांधले म्हणून बाळेश्वर, फाशीच्या वडाजवळ पिंडी सापडली म्हणून फाशेश्वर असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळापायी आपल्या पोट्या पाण्याचा प्रश्न चपचबीत वंगणवार सफाईत सोडवून घेतला. काकतीयातील न्यायाने पुजारी बनवलेल्या भटांनी घराणीच्या घराणी त्या देवळाचे वंशपरंपरागत वतनदार बनले. पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसाड हिंदूंनी देवाला गावे, जमिनी, दागदागिने, आंदण द्यावीत. ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडत. नाव देवाचे आणि गाव भटाचे. एका भटी संस्थानातल्या देवस्थानाला सालाना 20 ते 25 हजार रुपयाचे वर्षासन आहे. त्यातले जेमतेम 7-7.5 हजार देवाच्या नावाने कसे तरी कुठेतरी खर्ची पडतात. बाकीची रक्कम संस्थानाधिपतीच्या ढेकरात गडप. देवस्थानाचे दागदागिने वार्षिक उत्सवाला मात्र देवळात दिसतात. तेवढा दिवस पार पडला मग साऱ्या वर्षभर ते पट्टराण्या घट्टराण्याच्या अंगावर पॉलिश होत असतात. कित्येक देवळात तर असा लौकिक आहे की देवाला भक्ताने वाहिलेला मोगराचा हार तासाच्या आत जमजाणीच्या बुचड्यात गजऱ्याच्या रूपाने अवतरतो. मारुतीच्या बेमटात टिळकाची मूर्ती दिसण्या इतका किंवा दत्ताला बेफाम घाम सुटण्या इतकाच हा लोकोत्तर चमत्कार. यात काय संशय? कित्येक देवळातल्या देवाच्या जमीन जुमल्याचे उत्पन्न कोट्यावधी रुपयाचे असून वार्षिक यात्रेला खुर्दा लाखाच्या खाली जात नाही. या मालिद्यावर किती लक्ष भटांची ऐदी पोटे रांजणासारखी फुगत असतात आणि त्यांच्या आपापसातील यादवीमुळे कज्जे दलालीचा धुडगूस चालत असतो. याची कमिशनद्वारा चौकशी केली तर भयंकर विलक्षण प्रकार उघडकीस येतील. फौजदारी गुन्ह्याची गेली 50 वर्षे रेकॉर्ड तपासली तर लक्षावधी सामाजिक व नैतिक अत्याचारांच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा मान आमच्या हिंदूंच्या देवळाच्या माथीस मारावा लागेल. सारांश: धर्माची देवळे म्हणून हिंदू कितीही नाचत असले तरी आजच्या देवळात धर्म असा चमत्कारिक शिसारी येणे इतका गलिच्छ बनला आहे की त्यापुढे शंकराच्या पिंडीच्या उत्पत्तीची पवित्र पुराणोक्त कथा पुष्कळ सभ्य ठरेल. या मुद्द्यावर विशेष स्पष्टोक्तीने लिहिण्या बोलण्याचा प्रसंग
एखाद्या तापट माथ्याच्या भटेत्तरावर न येता मायबाप इंग्रज सरकारच्या एखाद्या कमिशनवरच येईल, तर पवित्र भिक्षुकशाहीला सोनारानेच कान टोचल्याचे सौभाग्य भोगायला मिळेल. देवळामुळे आणि त्यातल्या देवांमुळे हिंदू समाजाची आत्मिक उन्नती किती झाली हे भट भिक्षुकांच्या लट्ट दुलदुलीत पोटावरूनच ठरवायचे असेल तर आजचा हिंदू समाज आध्यात्मिक मोक्षाला पोचल्याची थेट पावती द्यायला हरकत नाही. असल्या जीवनमुक्त समाजाला या स्वराज्याची आणि सहकार असहकाराच्या दलाली हव्या तरी कशाला? 10 वर्षापूर्वीपर्यंत राजकारणी त्रांगटाच्या जोरावर हिंदूंचे सर्वांगीण पुनरुज्जीवन आणि एक जिनसी संघटना करण्याची मिजास मारणारे भटेसुद्धा आज सामाजिक सुधारणेच्या तुंतुण्यावर आपली भिक्षुकी अकलेच्या छकड्या गाऊ लागली आहे. देवळांनी थेट परमहंस स्थितीला नेऊन भिडवलेल्या हिंदूजनांना हे राजकारणी आणि समाजकारणी नसते उपद्व्याप हवेत कशाला? पण ज्या अर्थी हे उपद्व्याप चालू आहे त्या अर्थी नीती, न्याय आणि सामाजिक संघटनांच्या कामी हिंदूंची देवळे आणि त्यातले देव म्हणून पूजलेले दगडधोंडे अखेर मातीमोलच ठरल्याचे सिद्ध होत आहे. सोमनाथाच्या टाळक्यावर महम्मद गझनीचा लतापलहार पडल्यापासूनच हिंदू देवळांचा इतिहास पाहिला तर गजंड गोसावडे, ऐदी भिकारे, उडाणटप्पू, गुंड आणि पोटभरू भट यांची चंगळ उडवण्यापलीकडे या देवळांनी हिंदू धर्म, हिंदू समाज आणि न्यायनीती यांच्या प्रगतीला स्पेशल कुंठवण्याच्या कुंटनपणापेक्षा विशेष काहीही केलेले दिसूनच येत नाही. हिंदुस्थान दरिद्री झाला. मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला. शेतीधंदे ठार मेले. मध्यम वर्ग नामशेष झाला. सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली. इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे आरडाओरड करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता लुच्च्या, लफंग्या, चोर, ऐदी हलकटांच्या चेळणीसाठी कसा होत आहे, इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आहे. दुष्काळाने कोट्यावधी लोक देशात अन्नान्न उत्पन्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरी भातचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालू आहेच. हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदरभरण्यासाठी भयाभया करीत फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जड जवाहीर व दागिन्यांनी देवळातल्या दगडधोंड्याच्या शृंगारथाट बिनतक्रार दररोज चालूच आहे. देशातला शेतकरी कळण्याकोंड्यातला आणि गोधडीच्या ठिगाडाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळातल्या भटसेनेच्या पोटाला चढत्या कमानीला तिढा एवढाही खेळगी आजपर्यंत कधी पडला नाही. विद्येची 4 अक्षरे शिकवा, हो शिकवा म्हणून 96 जीवांचा सारखा कंठशोष चालू असतानाही देवळाच्या घुमटाखाली लाखो महामूर्ख भट, गोसावडे, गजड आणि टके गंधस्म रुद्राक्षाच्या पुण्याईवर पोट फुटून वांत होईपर्यंत परार्धभरी पल्ले धाडण्याच्या बिनबोभाट फडशा पाडीत असतात. देवळाच्या छपराखालीच ब्रह्मचार्यांचे वंश. देवळांच्या छपराखाली ब्रह्मचार्यांचे वंश किती वाढतात. पती नसतानाही किती पतिव्रता पुत्रीवती होतात, किती गोसावडे चौकारी करतात आणि किती गुरु महाराजांचे मठ गोकुळातल्या कटिबंधात बुडतात आणि किती पळपुट्या छंगीभंगी टंग्यांचे थर तेथे खुशाल चेंडूप्रमाणे जमतात. या गोष्टीची न्यायनिष्ठुरतेने जर कसून तपासणी होईल तर मुसलमानांनी देवळावर घाव घालण्यापूर्वी किंवा बोल्शेविझमचा विचारांची वावटळ उठवण्यापूर्वीच अभिनय विचारक्रांतीचा तरुण हिंदू संघ निराशेच्या झटक्यात या देवळांची राखरांगोळी करायला असताना वर सावरून पुढे कधी काळी सरसावला तर त्यात आश्चर्य वाटायला नको. धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की त्याचे उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांचे अस्तित्व यापुढे बिनधोक टिकणे बरेच मुश्किलीचे आहे. देवळे जरी हिंदू धर्माची मंदिरे तरी तेथे अखिल हिंदू मात्रांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे. परंतु सामाजिक बाह्य प्रदेशात भटांनी माजवलेला जातीभेद व जातीद्वेष या धर्ममंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदू जातीद्वेषाची नरकुंडेच म्हटली तरी चालतील. स्वजाती वर्चस्वासाठीच जेथे भिक्षुकांनी देवदेवळांचे पर्वताप्राय दगड धोंडे आपल्या अचाट कल्पनेतून पसरवले तेथे देवळे हिंदूची म्हणून जरी मनात मिरवली तरी ती भटांची खास मिरास या भावनेनेच आजपर्यंत चालू आहेत. धर्माची गंगा देवळात, देवळांचा गंगाराम भट आणि भट म्हणजे सर्व हिंदू समाजाचा जन्मसिद्ध पिता, गुरु, न्यायाधीश, मोक्षदाता आणि भूदेव. अखिल हिंदू जणांनी आपले वर्चस्व फुंकून देवळाच्या आणि देवांच्या पायावर ओतले तरी देऊळ आणि देव याचा खरा मालक भटच. त्याच्याशिवाय कोणी देवपूजाच करून घेत नाही.
कोणी आडदांड भटेत तर बडेच करून म्हणेल तर देव ती मान्य करीत नाही. लागलाच तो भंगतो, त्याला दरदरून घाम फुटतो, त्याला इन्फ्लुएन्झा होतो, मग तो नवसाला फळत नाही, शेजारतीत निजत नाही, काकड आरतीला उठत नाही, नैवेद्याचे ताट चाटीत नाही, पालखीत बसत नाही. देवाला एखादी देवी असली तर तिच्याही रंगमहालात जात नाही, विडा खात नाही, खाल्ला तर गिळत नाही आणि थुंकतही नाही, असा मोठा हाहाकार उडतो. पोटा पाण्याची काळजी नसलेल्या भट दलालांच्याही तोंडचे पाणी पडते. कित्येक वेळा तुरुंगातून निसटलेल्या बिलंदर कैद्याप्रमाणे देवळातून देव पटकन नाहीसा होतो आणि पुनवडीचा पोटेश्वर एकदम पैठणच्या पटांगणात फडेश्वर म्हणून उपस्थित होतो. असल्या माथे फिरू देवदेवतांना ताड्यावर आणण्याच्या सामर्थ्य अवघ्या विश्वात फक्त एकट्या भट भूदेवांच्या हाती असल्यामुळे हिंदूजनांचा देव आणि देवळाशी राहणारा संबंध किती जवळ आणि किती लांब असावा हे ठरवण्याची मुक्त्यारकी देवळांच्या उत्पत्ती काळापासून सर्वस्वी भटार्पणच राहिली. यात काही नवल नसले तरी त्यात भटेत्तर हिंदूच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहास स्पष्ट चित्रित झालेला आहे. गोडीला तुम्ही आणि पोळीला आम्ही. गोडीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा सनातन धर्म त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकवला आहे. समाज क्षेत्रात भिक्षुकशाहीला जगद्गुरूंनी हिंदू हिंदूतच, स्पृश्य आणि अस्पृश्य अशी सनातनी द्वैताची पोखरण घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि पवित्र बडव्यांनी स्पृश्य भागातही भट भटेत्तर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस प्रयत्न करण्यात या हिंदूब्रब देवळांचाच प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. भट भटेत्तर वादाची नरक नदी देवळातूनच उगम पावली आहे आणि ज्यांना हा वाद अजिबात समूळ नष्ट व्हावा असे मनापासून वाटत असेल त्या सर्व विवेकवादी स्पृश्य हिंदूजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा पहिला घाव या देवळावरच घातला पाहिजे. देवळांचे महात्मा सफाई नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणाऱ्या द्वैत भावनेचा या हिंदुस्थानातून बिमोड होणार नाही. मूर्तिपूजा बरी की वाईट, खरी की खोटी, तारक का मारक इत्यादी मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी देवळातल्या देवात काहीतरी विशेष देवपण असतो. तरी देवळातल्या देवात काहीतरी विशेष देवपण असणे आणि तसा तो अकिश्लिम भासणे अगत्याचे आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधिली या. अशा भावनेने अभंग कवताळांना कितीही गोड वाटले तरी ते हिंदू देवळांच्या व देवांच्या बाबतीत शब्दशः भक्तात. शिवाय द्वारी क्षणभरी उभा राहणारा व राहण्याची शिफारस करणारा कवी मनाने भटी महात्म्याचाच गुलाम असल्यामुळे देवांच्या आत देवाचे काय काय रंगढंग चालू असावे याची त्या बावळटाला काय कल्पना असणार आणि कोणी करून दिलीच तर ती त्याला काय पटणार. देवळात गेले की मग क्षणभर तापातून मुक्त व्हावे, शांत व्हावे, घटकाभर जगाला विसरावे आणि देवाच्या चरणावर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंतवात विलीन व्हावे असा अनुभव येण्याइतके या देवांच्या मूर्तीत काय असते. जो माणसांचा थाट तोच देवांचा थाट, ज्या माणसाच्या चेळणीच्या गोष्टी त्याच देवांच्या, माणसाच्या भावना त्याच देवांच्या भावना. माणसांना थंडी वाजते, देवांना थंडी वाजते. गावात उन्हाळा कडकडला की देवाला पंखा सुरू झालाच. शंकराच्या पिंडीवर गळणीचे गाडगे. शंकराच्या पिंडीवर गळणीचे गाडगे लटकलेलेच. माणसांचा जनानखाना, देवांचा जनानखाना. भोजनोत्तर माणसाची वामकुक्षी, देवांनाही तीच सवय. माणसे रात्री निसतात, देवसुद्धा शेजारती होताच पलंगी पहुडतात. मग सकाळच्या काकड आरतीपर्यंत देव जागे व्हायचे नाहीत. सारांश, माणसाच्या सर्व भल्याबुऱ्या विचारविकारांचा आरोप या दगड्या देवावर होत असल्यामुळे देव आणि माणूस यातल्या भेदाची रेष युक्लिडच्या रेषेप्रमाणे रुंदीशिवाय लांबी अशी समजून चला. धरतीचीच झाली आहे. जसा भक्त तसा देव हे सूत्र वाचा बोलायला छान सुटसुटीत खरे, पण त्यामुळे ईश्वरविषयक भावना, धर्मविषयक आदर आणि नीतिविषयक चाड यात माणसाची मनोवृत्ती खिळखिळी होऊन बसली आहे याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. अशाही खिळखिळ्या भावनांच्या अवस्थेत देव म्हणजे हिंदूजनांचे देव आणि देवडे म्हणजे हिंदूजनांची देवडे, त्यात न हिंदूंचा संबंध नाही हा सिद्धांत गृहीत धरला तर हिंदू म्हणवणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला, मग तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, महार, मांग, धेड, अस्पृश्य असे नाही, शुद्धीच्या मार्गाने परावर्तित झालेली असो त्या प्रत्येकाला हिंदू देवळात जाऊन तेथल्या हिंदू देवाची यथाभाव यथासाहित्य स्वतः पूजा करण्याचा निदान
त्या मूर्तीच्या चरणावर मस्तक टेकवण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे. हा अधिकार जेथे जेथे नसेल, लौकिक व्यवहारातले जातीभेद, मतभेद, आचार, विचारभेद जर देवळातही धुडगूस घालत असतील आणि अनाथांचा नाथ होसी तू दयाळा, अशा देवापुढेही जर आमचा माणूस घाणेपणीचा उकिरडा सदैव पसरलेला राहत असेल, तर कोणाच्याही मनोभावाची पर्वा न करता कडवे सुधारक या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की ही देवळे नसून सैतानखाने आहेत. हिंदू संघातल्या माणसातच असली अस्मानी सुलतानी गाजवणाऱ्या देवळाच्या पुरस्कर्त्याच्या शुद्धी संघटनाच्या वल्गणा किती दांभिकपणाच्या आणि लुच्चगिरीच्या आहेत याचा वाचकांनी विचार करावा. सध्या लोकशाहीचे वारे वाहत आहेत. व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कोणाची प्राज्ञा नाही. अशा वेळी हिंदू देवळातही लोकशाहीची वावटळ घुसणे अगत्याचे आहे. राजकीय स्वातंत्र्याची वल्गणा करणाऱ्यांनी इतर सर्व क्षेत्रातल्या गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थांची राखरांगोळी केली पाहिजे. हिंदू समाजात माणूसघाण पसरवणाऱ्या देवळांची विल्हेवाट लावण्याचे 3 मार्ग आम्ही हिंदूजनांना सुचवित आहोत. पहिला मार्ग बहिष्काराचा. हा बिर्लबगिरीचा मावडी मार्ग आहे. हिंदूंच्या देवळात भटांशिवाय हिंदूच्या प्रवेशाच्या व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाथाडला जात असेल तर ती देवळे हिंदू नव्हेत, ती सैतानाची स्मशान मंदिरे समजून त्यावर बहिष्कार टाकावा. त्यांना आजपर्यंत फाजील दानधर्मावर जगवल्याच्या मूर्खपणाबद्दल एक सनसणीत तोंडात मारून घ्यावी आणि यापुढे त्यांना जगवण्याचा किंवा नवीन देवळांच्या पैदाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न न करण्याविषयी आईची शपथ घ्यावी. हा उपाय खरा, पण त्यातही एक अपाय आहे. या उपायाने देवळांचे पापी डोल्हारे जमीनदोस्त होण्यास कालावधी लागेल आणि तोपर्यंत हिंदू जीवनात अधिकाधिक किडे पडण्याचा क्रम मात्र मुळीच बंद पडणार नाही. दूरदृष्टी भटांनी प्रत्येक देवस्थानाची गंगाजळी इतकी तुडुंब ठेचून भरलेली आहे की साऱ्या भटेत्तर दुनियेने देवावर जरी बहिष्कार घातला तरी देवळांचा वर्णाक्षणी सनातन सावता सुभा भटजात बिनबोभाट आणखी 10 शतके चालवतील. अखिल ब्राह्मणेतर दुनिया जरी निसर्गधर्मानुसार आपल्या मातेच्या उदरी जन्मली असली तरी एकटी ब्राह्मण जातच फक्त ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मली असल्यामुळे त्या 4 तोंड्या सृष्टीविधात्याची सारी इलमबाजी ब्राह्मण जातीत बिनतोड धगधगत असते. अशा इल्मी जातीच्या सवाई ब्राह्मण देवांना जसा नाही तर तसा पेच घालण्याच्या कामी कोण मानवाचा का विरोध करू शकेल. जुने देव आणि जुनी देवळे किफायतशीर होणार नाहीत या दूरधोरणाने त्यांनी आतापासूनच नव्या धर्तीच्या देवळांचा उपक्रम सुरू केला आहे. आज जे पुतळे दिसत आहेत, नवनवीन बनत आहेत आणि त्यापायी जनतेचे लक्षावधी रुपये कायदे ठाकठीक चापातून बिनबोभाट दडपले जात आहेत, त्याकडे किंचितही विचारपूर्वक पहा, म्हणजे आमच्या शंकेची मुख्य समजून येईल. आज मुंबईच्या बँकेवर दिसणारे साखळदंडाचे 4 खांब थोड्याच वर्षात टोलेजंग देवळात रूपांतर पावतील आणि बाबुलनाथी घुमटाच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या त्या देवळातला टिळकेश्वर भक्तांच्या नवसाला 24 तासातून 48 वेळ भसाभस प्रसन्न होऊ लागेल. तात्पर्य, बहिष्काराचा हा मार्ग दिसतो तितका खटकेबाज उपायाचा नव्हे. दुसरा मार्ग, वहिवाटीला धाब्यावर बसून किंबहुना वहिवाटीचा चेंदामेंदा करून हिंदुत्वाच्या ठळक सबबीवर अखिल हिंदूजनांनी देऊळ प्रवेशाचा आणि देवपूजेचा अधिकार धिटाईने बजवावा. वहिवाट ही रूढीचीच सख्खी बहीण. तिची परवा ढंशक, गुलाम आणि मूर्ख यांनीच करावी. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला देवळात शिरून देवदर्शन घेण्याची परवानगी देता का हो, म्हणून लेखीतोंडी आर्जव वेंगाळणी करणाऱ्या उमरावतीच्याच हिंदू आणि आम्ही स्वराज्याला पात्र आहोत. आम्हाला देता का हो स्वराज्य, म्हणून काँग्रेसची वेंगाळणी करणाऱ्या हिंदी लोकात काय फरक. स्वराज्याचा प्रश्न माशाने गिळलेल्या मानकाचा, तर देवळाचा प्रश्न भटाने गिळलेल्या धर्माचा. धर्मात सरकार हात घालीत नाही अशी एक गैरसमजूत रूढ आहे. धिटाईने देवळात प्रवेश करण्याचा, अगर देवपूजेच्या बाबतीत जर भटांच्या बाजूने सरकारी कायदा आडवा येत असेल तर भटेत्तर अखिल हिंदूजनांच्या हिंदुत्वाचा तो अपमानच होईल. असा अपमान सहन करण्यापेक्षा सत्याग्रह करून मेलेले काय वाईट. मात्र हा निर्वाणीचा प्रश्न दगड्या देवीदेवतांची पूजा करण्यास हपापलेल्या अंधश्रद्धाळू हिंदूचाच आहे. नवमतवादी सुधारकांना देवदेवळाची गुलामगिरी यापुढे साफ नको आहे. कोणत्याही गोष्टीचे प्राचीनत्व मानवी प्रेमाशी घट्ट चिकटून बसते.
ती गोष्ट त्याज्य असली तरी मग तिचा त्याग करणे माणसाच्या जीवावर येते, पण त्यागाशिवाय कोणत्याही बाबतीत प्रगती होणे शक्य नाही. हा सनातन निसर्गधर्म आहे. अर्थात हिंदू समाजाला हिंदू समाज म्हणून इतर मानववंशाच्या चढाओढीत मर्दाप्रमाणेच टिकाव धरायचा असेल तर सामाजिक संघटनेत द्वेताचे व द्वेषाचे विष कालवणाऱ्या देवळांचा प्रेमा दूर झुगारून देणेच अगत्याचे आहे. देवडे आपल्या मूळ धर्मापासून का चेवली? तर ती भटा भिक्षुकींच्या एकमुखी सत्तेखाली गेली म्हणून. देवळात भट का घुसला आणि शिरजोर का झाला? तर देवळात एक कोणीतरी दगडा देव बसला म्हणून. देवामुळे भट आणि भटामुळे देव, अर्थात देवाचीच उचलबांगडी गेली तर भटाला व त्याच्या एकमुखी सत्तेला कायमची गती मिळून देवळांच्या इमारती व त्यांची उत्पन्ने हव्या त्या देशकार्यासाठी आज मोकळी होतील. हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंड्या जमा करून एखाद्या मध्यवर्ती शहरात त्याचे एक कायमचे प्रदर्शन करावे, म्हणजे भावी हिंदू पिढ्यांना आणि इतिहास संशोधकांना या प्रदर्शनामुळे हिंदूजनांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास चांगला अभ्यासता येईल. रिकामी पडलेली देवळे आणि त्यांचे कोट्यावधी रुपयांची उत्पन्ने याचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी कसा कसा उपयोग करायचा हे ठरवण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे. अशी काही योजना झाल्यास पथ मत पक्षभेदांचा निराश होऊन देवळांच्या अनेक सत्कार्याकडे उपयोग होईल. सार्वजनिक वाचनालये, संशोधन शाळा, वैद्यशाळा, शास्त्रीय प्रयोगशाळा, दवाखाने, अनाथाश्रम, सोशल क्लब, व्याख्यान मंदिरे, तालीमखाने, सहभोजनशाळा इत्यादी नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टीकडे देवळांचा सदुपयोग अभेदभावाने करता येणे शक्य आहे. शुद्धी संघटनांचे कामही तेथे उत्तम होईल. सारांश: हिंदू समाजात माणूसघाण पसरवणाऱ्या देवळातला बागुलबुवा किंवा बागुलबाईच एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली की हिंदू संघटनाचा मार्ग पुष्कळ मोकळा होईल. या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदूजनांना दाखवता येत नसेल तर स्वराज्यालाच काय पण जगायलाही ते कुपात्र ठरतील यात मुळीच संदेह नाही. तो सच्चिदानंद परमेश्वर अखिल हिंदू भगिनी बांधवांना देवदेवळाची धार्मिक गुलामगिरी रसातळाला नेण्याची प्रेरणा देवो, एवढी अनन्य भावांनी प्रार्थना करून हा बराच वाढलेला विचार आचार क्रांतीसाठी वाचकांच्या चरणी रुजू करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.